जागा वाटपाबाबत छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शहांच्या उपस्थितीत बैठक। सुमारे 2.5 तास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर नेत्यांची शहांसोबत चर्चा। मराठा आंदोलन आणि कृषी मालाच्या दराचा प्रश्न तुम्ही देवेंद्र फडणवीसांवर सोडा, तुम्ही फक्त 10% मतदान वाढवा, अमित शहांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र। मराठवाड्यातील 30 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील, हा विश्वास मनाशी बाळगा, भाजपच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात अमित शहा यांचं वक्तव्य। ताकदीनं मैदानात उतरल्यास कोणीही आपलं वाकडं करू शकणार नाही, पुढे आपलाच विजय आहे, त्यामुळे ताकदीनं मैदानात उतरा, फडणवीसांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। महाराष्ट्रात भाजप सामूहिक नेतृत्वामध्ये निवडणूक लढवणार, अमित शहा, गडकरी, फडणवीस आणि बावनकुळेंच्या नेतृत्वात विधानसभेला सामोरं जाणार, नागपूरमध्ये कार्यकर्त्यांना वाटप करण्यात आलेल्या पत्रकात उल्लेख। नेत्यांनी सुद्धा बूथवर जाऊन काम करावं, कार्यकर्त्यांवर जबाबदारी ढकलून चालणार नाही, भाजपच्या आढावा बैठकीत अमित शहांचं नेत्यांना आवाहन, गटबाजी खपवून घेतली जाणार नाही, शहांचा कार्यकर्त्यांना इशारा। भाजपच्या कार्यकर्त्यांनी सकारात्मक बाबी जनतेपर्यंत पोहोचवण्यावर भर द्यावा, नेत्यांनाही जबाबदारी सांभाळावी लागेल, भाजपच्या आढावा बैठकीत देवेंद्र फडणवीसांचं आवाहन। अमित शहांसोबतची बैठक सकारात्मक झाली, जे होईल ते समन्वयानं होईल, लवकरच निर्णय झालेला दिसेल, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। गृहमंत्री अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आज दुसरा दिवस, आज नाशिक आणि कोल्हापुरातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार। पंतप्रधान मोदी उद्या पुणे दौऱ्यावर, मोदींच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचं लोकार्पण, तर स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाचं भूमिपूजन। जागा वाटपाबाबत 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक, जागा वाटपासोबतच प्रचार आणि प्रसाराची रणनीतीही आखली जाईल। सध्या महाविकास आघाडीमधील 70% जागा वाटप पूर्ण, सूत्रांची माहिती। वर्ध्यामध्ये काँग्रेसची आढावा बैठक पार पडली, विधानसभा जिंकायची असेल तर अंतर्गत हेवेदावे बाजूला ठेवून एकजूट दाखवण्याचं बैठकीत आवाहन। विधानसभा निवडणुकीमध्ये आरपीआयला 10 ते 12 जागा मिळाव्यात, या जागा मिळाल्या तर दलित मतांना महायुतीकडे वळवण्यात यश येईल, रामदास आठवलेंची मागणी, 1 विधान परिषद आणि 2 महामंडळं मिळावीत अशी ही मागणी। प्रकाश आंबेडकर सगळ्या जागा उभ्या करतात पण त्यांच्या जागा निवडून येत नाहीत, त्यांनी इकडे तिकडे न जाता आता महायुतीसोबत यावं आणि विधानसभा लढवावी, आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना ऑफर। परिवर्तन महाशक्तीचा 26 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये मेळावा, परिवर्तन महाशक्ती आघाडीमध्ये सहभागी 6 पक्षांचा संयुक्त मेळावा होणार, एकनाथ रंग मंदिरामध्ये आयोजित या मेळाव्याला 6 पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहणार। एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी आज मुंबई दौऱ्यावर, जोगेश्वरीमध्ये ओवैसींची जाहीर सभा। अक्षय शिंदेच्या वडिलांची मुंबई हायकोर्टात धाव, बदलापूर प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठी अक्षयची हत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप, आज तातडीची सुनावणी। अक्षय शिंदेचा मृतदेह नातेवाईक आज सकाळी 11 वाजता कळवा रुग्णालयातून ताब्यात घेणार, बदलापूरमध्ये अंत्यसंस्कार होणार, अक्षय शिंदेच्या घरच्यांनी माहिती दिली। अतिरक्तस्रावामुळे अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याचा शवविच्छेदन अहवालात उलगडा, अक्षयच्या डोक्याला गोळी लागल्याचंही शवविच्छेदन अहवालातून समोर आलंय। बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर मुंबई भाजपची बॅनरबाजी, फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचा फोटो लावून फरक स्पष्ट आहे म्हणत बॅनरमधून महाविकास आघाडीला डिवचलं। शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शिक्षक संघटना आक्रमक, राज्यभरातल्या 22 शिक्षक संघटनांचं आज सामूहिक रजा आंदोलन, कंत्राटी शिक्षक भरतीचा शासन निर्णय रद्द करा यासह विविध 22 मागण्यांसाठी आंदोलन। महाराष्ट्रामध्ये 26 सप्टेंबरपर्यंत सर्वत्र मुसळधार पावसाचा इशारा, मध्य महाराष्ट्रात आज अतिमुसळधार पावसाची शक्यता, तर मराठवाडा आणि विदर्भातही मुसळधारेचा अंदाज। आंबेनळी घाटातील वाहतूक सुरळीत, प्रतापगड परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे चिरीखिंडीजवळ एक ओढा पूर्णतः रस्त्यावर आल्यानं दोन्ही बाजूची वाहतूक बंद, काही काळासाठी ही वाहतूक बंद झाली होती। राज्यभरामध्ये आज मुसळधारेचा अंदाज, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी, तर पुणे, रायगडसाठी हवामान विभागाचा रेड अलर्ट। लातूरमध्ये पावसाचा हाहाकार, उस्मानपुरा, मोमीनपुरा, मंत्रीनगर सारख्या भागांमध्ये अनेक घरात पाणी शिरलं, तर शहरातले रस्तेही जलमय। सांगली शहरासह जिल्ह्याच्या अनेक तालुक्यात मुसळधार पाऊस, पावसामुळे द्राक्ष बागांचं नुकसान होण्याची द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना भीती।
लातूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर. औसा लेंडी पुलावरून जाताना एक दुचाकीस्वार वाहून गेला, मात्र झाडाला अडकल्यानं जीव वाचवण्यात यश. अहमदनगर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस. विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. 3 दिवस जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज. हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस. पावसाचा काढणीला आलेल्या सोयाबीनच्या पिकाला मोठ्या प्रमाणात फटका. एका दिवसाच्या विश्रांतीनंतर परभणी शहरासह जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसाची जोरदार हजेरी. विजांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस. रस्त्यांवर पाणीच पाणी. गोंदियामध्ये परतीच्या पावसाची जोरदार हजेरी. पुजारीटोला धरणाचे 8 दरवाजे 2 फुटानं उघडले. 6000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. वाघ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सिंधुदुर्गच्या वैभववाडीतील भुईबावडा घाटामध्ये पावसाचं रौद्र रूप. भुईबावडा आणि करूळ गावात झालेल्या ढगफुटी सदृश पावसाचं रौद्र रूप समोर. पुणे शहरात मुसळधार पाऊस. स्वारगेट सिंहगड रोड नवीपेठ परिसरात पाणी साचलं. पनवेलमधील पळसपे फाटा परिसरात खड्ड्यांचं साम्राज्य. उड्डाणपुलावरच्या खड्ड्यांमुळे अपघात. टायर फुटण्याच्या घटनांमध्येही वाढ. संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का. सरचिटणीस डॉक्टर दिनेश परदेशी आज ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांच्या विरोधात वैजापूरमधून उमेदवारीची शक्यता. गावकऱ्यांच्या आग्रहानंतर मनोज जरांगे उपचार घेण्यास तयार. रात्री उशिरा सलाईन लावलं. उपोषणादरम्यान जरांगेंनी सलाईन घेण्याची ही दुसरी वेळ. धनगर आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक दिसते. पुढच्या कॅबिनेटपर्यंत निर्णय होणं अपेक्षित. मात्र सरकार चुकलं तर धनगर घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही. प्रकाश शेंडगे यांचा सरकारला इशारा. शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा येवला मतदारसंघात. यावेळी मराठा बांधवांनी जयंत पाटील आणि अमोल कोल्हेंना निवेदन दिलं. कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी. लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही सरकारला हिसका दाखवण्याची गरज. येवल्यातील सभेमध्ये जयंत पाटील यांचं वक्तव्य. तर बदलापूर घटनेमध्ये शिक्षण संस्था दोषी असल्याचाही आरोप. 4 लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रातून गेली. लाखो तरुणांचे रोजगार गुजरातला गेले. दिल्लीतून आदेश आले की महाराष्ट्राचे वाघ नंदीबैल होतात. येवल्यातल्या सभेत अमोल कोल्हेंचा हल्लाबोल. पुण्यामध्ये महाविकास आघाडीकडून अजित पवारांविरोधात आंदोलनाची हाक. निधी वाटपामध्ये अजित पवारांनी अन्याय केल्याचा आरोप. खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, अशोक पवार, संग्राम थोपटे, संजय जगताप आंदोलनामध्ये सहभागी होणार. लोकप्रतिनिधी अधिकार पदाचा भंग केल्याप्रकरणी आमदार संजय जगताप यांच्याकडून मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी संबंधित याचिका फेटाळली. याबाबत कारवाई करावी. जगताप यांची राज्यपालांकडे मागणी. गेल्या 2 दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये वाढ. प्रति 10 ग्रॅम सोन्याचे दर 77,000 रुपयांवर. 5 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाची पाहणी करणार. सुखोई विमानाची चाचणी पंतप्रधानांसमोर होणार. सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी विमानतळाची पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबईच्या अंडरग्राऊंड मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात बीकेसी ते आरे मेट्रो सुरू होण्याची शक्यता. अश्विनी भिडेंची माहिती. रेल्वेनं विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना लवकरच अधिकचा दंड भरावा लागण्याची शक्यता. दंडाच्या दरांमध्ये सुधारणा करण्याची मागणी. 20 वर्षांपूर्वी दंडाची रक्कम 50 रुपयांवरून 250 रुपये करण्यात आली होती. राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या 305 कोटी 63 लाख रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. पंढरपूर येथील दर्शन मंडप आणि दर्शन रांग सुविधेसाठी 129 कोटी 49 लाख रुपयांची तरतूद. नाशिकमधील भगूरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर आधारित थीम पार्कसाठी 40 कोटी रुपयांचा प्रस्तावाला मान्यता. पहिल्या टप्प्यातील 15 कोटी रुपयांच्या तरतुदीस मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मान्यता. रामलीला मंडळांना महापालिकेची परवानगी. 1 खिडकी पद्धतीनं दिली जाणार. अग्निशमन दल शुल्क माफ. गणेशोत्सव मंडळांप्रमाणे रामलीला मंडळांना सलग 5 वर्षांसाठी आयोजन करण्याची परवानगी. मंत्री मंगलप्रभात लोढांची माहिती. राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फूट नवा उंच पुतळा उभारणार. राज्य सरकारनं निविदा काढली. पुढची 100 वर्ष टिकेल असा पुतळा उभारण्यात येणार असून 10 वर्ष पुतळ्याची देखभाल दुरुस्ती ही ठेकेदाराचीच जबाबदारी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.